धर्मवीरचा पहिला भाग आलेला, तेव्हा अख्ख्या जनतेला वाटलेलं की या पिक्चरमध्ये आपल्याला दिघे साहेबांचा मृत्यू कसा झालाय, हे आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला ॲक्चुअली माहीत नव्हतं पडलं की पहिल्या भागामध्ये नक्की काय झालं ते, कारण त्यांनी दाखवलं पण नाहीये. काहीतरी खुशबूज झालेली की जेव्हा राज ठाकरे आलेले, मग चित्रपटामध्ये दाखवलेल्या त्या गोष्टी, की राज ठाकरे आलेले. नंतर ते सीन जो होता तो कट केला, की प्रवीण सायडेने का मला काहीतरी बोलले नाही, की राज ठाकरे काहीतरी बोलले नाही त्यांना, की तो पार्ट कट झालेला ॲक्चुअली. तो पिक्चरमधनं काढलेला तो पार्ट. नक्की तो कुठला पार्ट होता हे माहीत नाही पडलं अजूनपर्यंत. आता दुसऱ्या भागाची डेट अनाऊन्स झाली, ती आहे 27 सप्टेंबर. तसं ब्रेकडाऊन करेन या ट्रेलरचं. आता ट्रेलर येऊन 2 आठवडे झालेत, तेव्हा टाकायला पाहिजे होता मला ॲक्चुअली हा रिव्ह्यू. पण खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे जमलं नाही मला रिव्ह्यू टाकायला. पण आताच आपण ब्रेकडाऊन करतोय मूव्हीचं ट्रेलर. जेव्हा लास्टचं जे वाक्य होतं मंगेश देसाईचं, त्याला पडलेला प्रश्न, तिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला, नक्की त्यामागे काय कारणं होती, तो लास्टमध्ये जो पार्ट दाखवलाय एक्सपेक्टेशन त्या येऊन जाणार, जे आपल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला पिक्चरमध्ये भेटतीलच. कारण की खूप जास्त, कारण की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः इन्व्हॉल्व आहे त्या पिक्चरमध्ये, आणि त्यांची जी भूमिका साकारली त्या ॲक्टरनी. पण खूप काही गोष्टी एकनाथ शिंदेने त्यांना सांगितल्या त्या गोष्टी, की हे असं असं घडलं, ते तसं असं घडलं. खूप काही गोष्टी ह्या रिअल्स आहेत. तर त्यामुळे आपल्याला पिक्चर बघताना नक्कीच मजा येणार आहे. खूप डी साहेबांचा एक डायलॉग आहे पिक्चरमध्ये, की जेव्हा त्यांच्या राईट साईडनं रक्त येतं तेव्हा ते बोलतात, "अरे वाह! मला वाटलं की भगवा असेल, ॲक्चुअली लाल निघालं." पण तो एक डायलॉग्स, आणि एक अजून एक डायलॉग आहे, "तू तर संभाजी असून धर्मांतर करतोयस." ॲक्चुअली हा एक डायलॉग, खूप काही असे डायलॉग्स आहेत ट्रेलरमध्ये दाखवलेले, तर ते खूप चांगले झालेत. आणि प्रवीण असल्यामुळे एक्सपेक्टेशन आपल्या अजून जास्त हाय होतात, की ॲक्चुअली खूप जास्त हाय होतात. धर्मवीर फर्स्टपेक्षा धर्मवीर 2 हा खूप चांगल्या पटीने चांगला असेल, कारण की खूप जास्त खर्च या पिक्चरला पण केला आहे, आणि ट्रेलर बघून तो आपल्याला वाटतोच आहे. पण मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्या पिक्चरसाठी. पण काही काही गोष्टीसाठी मला असं वाटतंय की आहे ना, ॲज कुठे कुठे ना कुठेतरी पॉलिटिशियन कनेक्शन नको व्हायला, आणि ते पॉलिटिशियनच्या हिशोबाने नको जायला, असं या पिक्चरवर वाटतं. ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून, ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून हा पिक्चर आपण नक्कीच बघा. क्षेत्रामध्ये बघायला भेटेल, आणि ट्रेलर तर मला आवडला आहे. तर त्यामुळे तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया काय याच्यात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.